आणि त्यानंतर पुढची महत्त्वाची अपडेट, नागपूरमध्ये भाजपचे राजीव पोद्दार हे विजयी झालेले आहेत। काँग्रेसचे अतुल लोंढे पराभूत झाल्याचं कळतंय। राजीव पोद्दार यांना 682 मतं मिळालेली आहेत, तर अतुल लोंढेंना 130 मतं मिळाल्याचं कळतंय आणि त्यामुळे नागपूरमध्ये भाजपचा उमेदवार विजयी झाल्याचं चित्र दिसून येत आहे। राजीव पोद्दार हे भाजपचे अधिकृत उमेदवार होते, महायुतीचे उमेदवार होते आणि त्यांचाच नागपूरमध्ये विजय झाल्याचं कळतंय। काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे हे त्यांच्या विरोधामध्ये ही निवडणूक लढत होते आणि अतुल लोंढे यांचा पराभव झाल्याचं कळतंय। अतुल लोंढेंना एकूण 130 मतं मिळालेली आहेत, तर राजीव पोद्दार यांना 682 मतं मिळालेली आहेत। त्यामुळे काँग्रेसचा एक मोठा चेहरा अतुल लोंढे हे नागपूरमध्ये पराभूत झाल्याचं दिसून येत आहे। नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत हे विजयी झालेले आहेत। राजेंद्र राऊत विरुद्ध अतुल लोंढे अशी थेट लढत नागपूरमध्ये रंगत होती आणि त्याच वेळी भाजपचा उमेदवार नागपूरमध्ये विजयी झाल्याचं कळतंय। मताधिक्य पंचायत समिती जिल्हा परिषदला सुद्धा 6 पैकी 6, 12 पैकी 12, 57,000चं मताधिक्य त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मिळालेलं आहे आणि आज जिल्ह्यामधून सुद्धा एवढं मोठं मताधिक्य मला देऊन या ठिकाणी माझ्यावरती जो विश्वास सर्व मतदार बंधू भगिनींनी टाकलेला आहे। संपूर्ण जिल्ह्याची भावना होती की राजाभाऊ राऊत सारखा कार्यकर्ता आमदार व्हावा, नक्कीच सगळ्यांच्या आशीर्वाद झाला आणि मोहिते पाटील असं म्हणाले होते की अदृश्य शक्ती आमच्या पाठीशी आहे आणि एवढंच सांगतो मी, बाकी काय नाही। चला चला, माझा विश्वासघात झाला। तीन मंत्री देखील नाशिकमध्ये तळ ठोकून होते, नेमका आपला विश्वासघात कोणाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे? काय नेमका आतमध्ये माझा विश्वासघात केलेला आहे, विश्वासघात केलाय माझा। कोणी केला? अरे काय करू? मधून नरेंद्र दराडे यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। पण बघितले, आज भाजपचे 200 मतं होते, शिवसेनेचे 170 मतं होते आणि उर्वरित जी काही मतं होते ते महाविकास आघाडीचे मतं त्या ठिकाणी होते आणि समोरच्याची आपण जर आकडेवारी जर बघितली तर महाविकास आघाडी आणि आमचे इतर मित्र पक्ष जर एकत्र गेले तर ती संख्या भरते। त्यामुळे 100% या ठिकाणी शिवसेनेचा विश्वासघात झालेला आहे। छगन भुजबळ यांच्यावर आरोप करण्यात आला काही वेळापूर्वी की येवल्यामध्ये त्यांनी मतदान नाही केलं। व्यक्तीचं मी कोणाचं नाव घेणार नाही, परंतु 100% या ठिकाणी महायुतीमध्ये दगाफटका झालेला आहे आणि महायुतीचे जेवढे घटक होते त्यांनी ज्या अपेक्षेने आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला होता ते मतदान